शिर्डीच्या साईबाबा अनेकांचे दैवत आहेत. जगभरात त्यांचे भक्त आहेत. अनेक ठिकाणी साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जाती धर्माचे लोक आहेत. बाबांचे अनेक असे चमत्कार आहेत जे आपल्याला विविध माध्यमातून ऐकायला मिळाले किंवा समजले. साईबाबा आपल्या भक्तांना कधीच विसरत नाहीत. असाच प्रत्यय मुंबईतील एक व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले जाणून घेऊया. मुंबईमधील एका व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी होता. त्याला नेमके काय झाले आहे याचे निदान होत नव्हते. अखेर त्या मुलाला व्यापाऱ्याने साईबाबांकडे मोठ्या आशेने नेले. शिर्डीमध्ये पोहोचताच त्यांनी साईबाबांचे पाय धरले. आपल्या मुलाच्या आजाराबाबत साईबाबांना माहिती दिली. साईबाबांनी चेहऱ्यावर एक गोड हसू आणत त्या मुलाला आशीर्वाद दिला. सायंकाळ होत गेली तसे त्या मुलाला बरे वाटू लागले. बाबांमुळे माझा मुलगा बरा झाला म्हणून तो ओरडू लागला. पण साईबाबांनी त्याला थांबवत म्हटले की फक्त आणि फक्त परमेश्वरच एखाद्याला जीवन देऊ शकतो. यात माझे काहीच सामर्थ्य नाही. काही दिवस व्यापारी आणि त्याचा मुलगा शिर्डीत राहिले. मुलाच्या आरोग्यात खूप फरक पडला. मुंबईला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या दोघांनी साईबाबांची भेट घेतली. साईबाबांनी त्या व्यापाऱ्याला 3 रुपये दिले आणि म्हणाले की 2 रुपये मी आधीच तुला दिले आहेत. आता हे 3 रुपये घे आणि ते पूजनस्थळी ठेव. देवाचे नामस्मरण कर. नेहमीच चांगले कर्म कर. तुझे भलं होईल. असा आशीर्वाद साईबाबांनी दिला. साईबाबांनी मला यापूर्वी 2 रुपये केव्हा दिला या विचारतच त्याने मुंबई गाठली. घरी येऊन त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की बाळा, जेव्हा तू लहान होतास आणि आजारी होतास तेव्हा तुझे बाबा तुला साईबाबांकडे घेऊन गेले होते. तेव्हा साईबाबांनी तुला आशीर्वाद म्हणून 2 रुपये दिले होते. आपल्या भक्तांच्या मनाशी कायम जोडलेले असतात. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते. आईचं हकीकत ऐकून तो व्यापारी आनंदित झाला. भक्त आणि देवाचे नाते खूप मजबूत असते. भक्त जरी देवाला विसरला तरी देव मात्र त्याला कधीच विसरत नाही. हे नेहमीच कठीण परिस्थितीत भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. यावरील त्याचा विश्वास दृढ झाला.